हे 1 किलोचं मेजरमेंट आहे। 1 किलो तांदळाचं पीठ, 300 ग्रॅम फुटाणे डाळीचं पीठ, मिक्सरला छान होतं फुटाणे डाळीचं पीठ, 160 ग्रॅम तेल किंवा तूप घेत असाल तर मेल्ट करून घ्यायचं आहे, तेल असेल तर गरम करून घ्यायचं आहे। 2 चमचे चिली फ्लेक्स, 2 चमचे अजवाईन, 2 चमचे ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पावडर भरड करून घ्यायची आहे आणि 4 चमचे काळे तीळ घ्यायचे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। तर हे 1 किलोचं मेजरमेंट आहे। हे आहे अर्धा किलोचं मेजरमेंट। अर्धा किलो तांदळाचं पीठ, 150 ग्रॅम फुटाणे डाळीचं पीठ, 80 ग्रॅम तेल किंवा तूप, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा अजवाईन, 1 चमचा ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी भरड करून घ्यायची आहे, 2 चमचे काळे तीळ घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। याच्यापेक्षा कमी प्रमाणात जर बनवायचं असेल तर 1 वाटीचं मेजरमेंट मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। मी 3 मेजरमेंट दिलेलं आहे, आपल्याला हवं त्या प्रमाणात बनवू शकता, कमी किंवा जास्त। साऊथ इंडियन चकली, लाल तिखट न घालता बनवलेली चकली, यालाच आपण मुरक्कू असं सुद्धा म्हणतो। काळे तीळ वापरलेले असतात, दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आणि काळे तीळ हे कॅल्शियम रिच आहे, कॅल्शियमचं नॅचरल सोर्स आहे। पांढऱ्या तिळापेक्षा काळे तीळ खूप औषधी असतात, ते मी या ठिकाणी वापरलेले आहेत। हा एक स्नॅक्सचा प्रकार आहे, टी टाइम स्नॅक्स, चहाबरोबर चकली खूप छान लागते। अदरवाईज इतर वेळीसुद्धा बनवू शकता, दिवाळीच्या फराळामध्ये सुद्धा ॲड करू शकता। तिखट घातलं नसल्यामुळं पित्ताचा त्रास बिलकुल नाही होणार आहे। लहान मुलांना तर नक्की आवडेल, प्रवासासाठी नेऊ शकता, मुलं बाहेर शिकायला असतील किंवा नोकरीसाठी बाहेर असतील तर बनवून देऊ शकता। 8 ते 10 दिवस अगदी आरामात खाऊ शकता। करायलाही एकदम सोपं आहे। इन्स्टंट चकली, तांदूळ धुवून घेणं, वाळवणं हे काहीही केलेलं नाही आहे, फक्त स्वच्छ कपडाने पुसून घ्यायचे आहेत आणि फ्रेश दळून घ्यायचं आहे। फ्रेश बनवा, फ्रेश खा आणि फ्रेश राहा। सोबत गरम गरम चहा आणि चकली, पावसाळ्यामध्ये हे कॉम्बिनेशन आवडलं असेल तर नक्की कमेंट करून कळवा आणि चकली नक्की ट्राय करा। अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं घरच्या घरी बनवून आपण मुलांना देऊ शकतो। क्रिस्पी मुरक्कू, थोडंसं कटकटीत असतं हे, तरच खायला छान लागतं। तेलकट बिलकुल नाही आहे, हाताला तेल वगैरे बिलकुल नाही लागणार आहे। हे बघा, तर 1 वाटीचं मेजरमेंट मी या ठिकाणी दाखवते आहे। थोडंसं प्रेस करून हलक्या हाताने 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। चाळून घेणं ही प्रोसेससुद्धा खूप महत्त्वाची आहे। फुटाण्याची डाळ बारीक करून घ्यायची आहे, एकदम बारीक करायचं आहे। बारीक केल्यानंतर त्याच वाटीने, त्या वाटीचा 3रा भाग पीठ घ्यायचं आहे, हे सुद्धा चाळून घ्यायचं आहे। तर हा वाटीचा 3रा भाग फुटाण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। मोठे कण राहिले असतील तर बाजूला काढायचे आहेत। चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, मिरची बारीक करून घेतली आहे, लाल मिरची, काळे तीळ घातलेत, ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी भरड करून घालायची आहे। बारीक करून घातलं तर मुरक्कूचा कलर काळपट दिसतो, फ्रेश व्हाईट दिसत नाही। आणि अजवाईन घातलेला आहे, ऑलरेडी मेल्ट असलेलं तूप पोहेच्या चमच्याने 3 चमचे घालती आहे, चमचा लहान असेल तर 4 चमचे घालू शकता। गरम पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे, नेहमीच्या चकलीला जसं आपण मळून घेतो तसं मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ किंवा मऊ करायचं नाही आहे पीठ, थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे। पाणी हे गरमच घ्यायचं आहे, बोट बुडवता येईल इतपत कडक करायचं आहे पाणी। मुरक्कू हे थोडेसे कटकटीतच छान लागतात, एकदम क्रिस्पी झाले तर मग तेलकट होतात, म्हणून कटकटीतच बनवायचे आहेत। पांढऱ्या मुरक्कूमध्ये काळे तीळ दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि तीळ हे हेल्दीसुद्धा आहेत काळे तीळ। तर 2 ते 3 मिनटं छान मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं घट्ट बनवायचं आहे पीठ, थोडंसं सोऱ्यातून पडावं इतपत घट्ट बनवायचं आहे। आणि आता चकलीच्या सोऱ्यामध्ये घालून मुरक्कू बनवून घ्यायचे आहेत। हवं तर मोठ्या शेवचा जर साचा असेल तर त्याच्यामधून सुद्धा घालू शकता। या ठिकाणी मी छोटे छोटे मुरक्कू बनवते आहे, आपल्याला हवं तसं बनवू शकता, हवं तर मोठे सुद्धा बनवू शकता, चवीमध्ये काही फरक पडणार नाही आहे।
पण दिसायला छोटे छोटे मुरक्कू छान दिसतात, खायलाही छान वाटतात, म्हणून मी छोटे बनवते आहे. मुरक्कू तळत असताना एक खूप महत्त्वाची टीप सांगते मी तुम्हाला. तेलामध्ये सोडत असताना तेल चांगलं तापलेलं असावं आणि सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे. मंद आचेवर 5 ते 7 मिनटं तळून घ्यायचं आहे. का तर मुरक्कूमध्ये तेलाचं प्रमाण आपण मोहन जे घातलेलं आहे ते कमी घातलेलं आहे. जर फास्ट फ्राय करून काढलं तर ते मऊ पडतात. मंद आचेवर तळून घेतलं तरच ते कटकटीत छान होतात. तर ही टीप खूप महत्त्वाची आहे. तळत असतानाही काळजी घ्या, फ्राय करत असतानाही काळजी घ्या, मुरक्कू छान होतील. या ठिकाणी कटकटीत असे मुरक्कू तयार झालेले आहेत. हे बघा, एका बॅचला तुम्ही 8 ते 10 सोडू शकता. जितकं तेल घातलं आहे त्यानुसार सोडायचं आहे. आणि लहान असल्यामुळं लवकर तळून येतात, मोठे असले तर वेळ लागतो तळायला, म्हणून मी छोटे छोटे बनवलेत. एकदम मस्त टेस्टी मुरक्कू तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.